लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायत आणि निलंगा नगरपालिकेसाठी मतदान होतं आहे आज। आणि आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं प्रशासनानं चोख तयारी जी आहे ती केलेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील मोठा ठेवण्यात आलेला आहे। थंडीचा प्रभाव कुठेतरी या मतदान प्रक्रियेवर होताना आपल्याला पाहायला मिळतं। सकाळची वेळ असल्यामुळं तुरळक मतदार जे आहेत ते मतदान केंद्रांवर पोहोचत आहेत, कारण थंडी जी आहे ती खूप जास्त असल्यामुळं सकाळी मतदारांची संख्या जी आहे ती कमी आहे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। रेणापूरमधल्या मतदान केंद्रावर आपण आहोत। आपण जर पाहिलं तर अशा प्रकारच्या तयारी जी आहे ती प्रशासनाने केलेली आहे आणि मतदार जे आहेत ते सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानचा हक्क जो आहे तो बजावण्यासाठी म्हणून पोहोचत आहेत। मात्र संख्या जी आहे ती कमी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। यावर मतदान प्रक्रियेवर थंडीचा प्रभाव जो आहे तो पाहायला मिळतो आहे। आपण जर पाहिलं तर रेणापूर नगरपंचायतीचं जर चित्र पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये खिंडार पडल्याचं चित्र होतं, कारण इथे शिवसेना शिंदे गट जो आहे तो वेगळा लढतो आहे, तर भाजप शिवसेना शिंदे गटासोबत लढते आहे, तर काँग्रेसला देखील इथे फटका जो आहे तो राष्ट्रवादी शरद पवार गटामुळे बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। आपण जर पाहिलं तर इथे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप अशी चौरंगी लढत होताना पाहायला मिळते आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल याला कुठेतरी खिंडार पडल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। निलंग्याची स्थिती जर लक्षात घेतली तर आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर जे आहेत ते भाजपाचे, त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे आणि त्यामुळं तेवढ्याच ताकदीनं राष्ट्रवादीचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी देखील मतदानामध्ये उतरत आव्हान निर्माण केलेलं आहे आणि काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी देखील ही निवडणूक जी आहे ती निलंगा नगरपालिकेची प्रतिष्ठेची केलेली आहे। एकूणच सकाळपासूनच मतदान केंद्रांवर जे आहे ते मतदार जे पोहोचत आहेत आणि थंडीचा प्रभाव जो आहे तो या मतदान केंद्रावर पाहायला मिळतो आहे। प्रशासनाच्या वतीने हे गुलाबी मतदान केंद्र रेणापूरमध्ये उभारण्यात आलेलं आहे। काय काय तयारी केली आहे आणि कशा पद्धतीने एक मॉडेल मतदान केंद्र म्हणून आपण हे केलेलं आहे? हे गुलाबी मतदान केंद्र आहे। याचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे। या मतदान केंद्रामध्ये सर्व महिला कर्मचारी आहेत आणि या मतदान केंद्रामध्ये आपण पाहिलं तर गुलाबी फुलांनी ही कमान केलेली आहे। या ठिकाणी सर्व पडदे वगैरे गुलाबीच आहेत आणि आतमध्ये जे सर्व साहित्य वगैरे आहे, टेबल वगैरे आहे, ते सर्व गुलाबी रंगाने सजवलेलं आहे। याचा उद्देश असा आहे महिलांना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि महिलांना एक आदर्श मतदान केंद्र वाटल्यामुळं त्यांच्या मतदानाची टक्केवारी वाढेल। एकूणच जर आपण लक्षात घेतलं तर महिला मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हे केंद्र उभारण्यात आलं आहे। तर एकूणच मतदार जे आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी म्हणून प्रशासनाची ही तयारी आहे। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायत आणि निलंगा नगरपालिकेसाठी आज मतदान होत आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।